विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण मनुस्मृतीच्या वर्णनामध्ये राजाची उत्पत्ती, नंतर दंड उत्पत्ती, दंडाचा प्रयोग, दंडाची विधी, यथान्याय दंड केल्याने काय होतं, अन्यायपूर्वक जर राजा वागला तर काय होतं, दंडाचे स्वरूप कसे आहे याविषयीची माहिती आपण या ठिकाणी बघितलेली होती. आता यापुढे हा जो राजा होता, जो राजा आपापल्या धर्मांमध्ये असणाऱ्या सर्व वर्ण आणि आश्रमांची रक्षा करणाऱ्या ज्या राजाची ब्रह्मदेवाने स्रष्टा अभिरक्षितः, राजाची सृष्टी ब्रह्माने केलेली आहे, अशा त्या राजाची नेमकी सभृत्तेन कर्तव्यम रक्षता प्रजा, जेव्हा भृत्यांच्या सोबत प्रजेच्या रक्षण करणाऱ्या अशा त्या राजाचे जे जे काही कर्तव्य आहेत ते मी भृगू काय करतोय, प्रवक्ष्यामी, क्रमशः शास्त्रानुसार तुम्हा लोकांच्या समोर मी मांडतो आहे. इथे आता प्रवक्ष्यामी अहम असं जेव्हा म्हटलेलं आहे तेव्हा बरेच जण म्हणतात की इथे मी तो सांगतोय ते मी तुम्हाला सांगतोय, मी म्हणजे कोण, तर इथे भृगू असं म्हटलं जातं. म्हणजेच आतापर्यंत मनुस्मृतिकाराने सांगितलेलं होतं, आता याच्या पुढील भाग मनुस्मृतीतला भृगूने सांगितलेला आहे. आणि म्हणून जेव्हा मी तुम्हाला परिचय ह्याचा सांगितला होता तेव्हा ही मनुस्मृती नेमकी म्हणूनच लिहिली का, ह्याच्यावरती एक आक्षेपही घेतला जातो. आणि मग तो आक्षेप ह्या अशा काही संदर्भांच्याद्वारे उल्लेखित केला जातो की इथे आता पुढे म्हटलेलं आहे की इथपासून पुढचा भाग मी कोण, तर भृगू सांगतो आहे. पण मग आता हा भृगू म्हणजे कोण आहे, तर त्यांच्याच ऋषीगणातला एक असलेला सदस्य. आणि त्यामुळे मनुस्मृतिकार हे प्रमुख ऋषी आणि त्यांच्या अंतर्गत येणारे हे अनेक ऋषी, या ऋषींच्याद्वारे ही मुखोद्गत पद्धतीने सगळं साहित्य जे आहे ते पुढे पुढे जाते आहे. आणि म्हणून प्रमुख ऋषीच्या नावाने त्या स्मृतीला ओळखल्या जात असावं असं आपण त्या ठिकाणी मत मांडलेलं होतं. आणि म्हणून याला मनुस्मृती असंच नाव दिलेलं आहे असं आपण त्या ठिकाणी म्हटलं होतं. आता ह्या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय की भृत्यांसोबत प्रजाची रक्षण करणाऱ्या अशा त्या राजाचे जे जे काही कर्तव्य आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. मग आता त्यातलं पहिलं कर्तव्य म्हणजे राजाने कसं असावं, कसं वर्तन करावं. आणि हेच वर्तन करताना सांगण्यासाठी म्हणून ते म्हणतायत की राजाने ब्राह्मणांपरिउपासित, ब्राह्मणांच्या जवळ राहावं, विद्वान ब्राह्मणांची त्यांनी सेवा करावी, त्रैविद्यवृद्धान म्हणजे तीनही वेदविद्या इत्यादींचं ज्याला ज्ञान आहे अशा त्या वृद्ध म्हणजे ज्ञानवृद्ध असलेल्या अशा व्यक्तींचा त्यांनी आदर करावा, त्यांच्या जवळ राहावं, त्यांच्या शासनामध्ये राहावं. वृद्धांचे नित्यम सैवेत आणि नित्य त्यांनी वृद्धांची सेवा करावी. विप्रान वेदविदः शुचिन, पवित्र असलेल्या अशा ब्राह्मण वेदविदः जे वेदांचे जाणकार आहेत अशा लोकांची सेवा करावी. का, वृद्धसेवी ही सततम रक्षोभिही अभिपूज्यते, अर्थांतरन्यास. आणि त्या ठिकाणी आपल्याला सांगितले की वृद्धांची सेवा करणारा हा कसा होतो, नेहमी सततम रक्षोभिही अभिपूज्यते, राक्षसांच्या द्वारे सुद्धा तो पूजला जातो. आणि म्हणूनच राजाने अशा प्रकारे या ठिकाणी वर्तन करावं की जेणेकरून त्याची सगळ्याच लोकांकडून पूजन होईल. पुढे ते म्हणतायत विनयुक्त असल्यावर सुद्धा राजा त्या ब्राह्मणांपासून नेहमी विनम्रतेनेच वागत राहावा. कारण की विनीतात्मा ही नृपतीही न कश्चित न विनश्यते कर्हिचित. कारण की विनीत आत्मा असलेला राजा हा कधीही नाश होत नाही. तुम्हाला मी मागेही म्हटलेलं होतं की रघुवंशामधला असलेला शेवटचा राजा अग्निवर्ण हा जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या उद्धटपणाच्या मुळेच तो आपलं राज्य संपत्ती सगळी नष्ट करून टाकतो आहे असं आपल्याला वर्णन त्या ठिकाणी मिळतंय. म्हणजे राजे लयास केव्हा जातात, त्यांच्या उद्धटपणाच्या वागणुकीमुळे ते राज्याचा लय करतात असे वर्णन आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते.
पण तेच रघुसारखा राजा असला, विनम्रतेचा पुतळा असला, योग्य न्यायनिवाडा करणारा असला, तर त्या राजांची सामान्य लोकच काय, तर सर्वच चराचर सृष्टी जणू काही त्यांचं पूजन करते आहे, असं आपल्याला चित्रण त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून त्या ठिकाणी अर्थांतरण्यासाद्वारे पुन्हा मनुस्मृतिकार म्हणतो, विनीतात्मा ही नृपतीही न विनश्यती कर्हिचित. कधीही विनीतात्मा असलेला असा राजा नष्ट होत नाही. म्हणजेच अविनम्रतेमुळे कितीतरी राजे नष्ट झालेत. मग त्यात कोण कोण नष्ट झाले तर त्यांचा उल्लेख त्यांनी केला. बहवः विनिवेष्टाः राजानः सपरिच्छदः वनस्थाः अपि राज्यानि विनयात् प्रप्रतिपेदिरे. सुदा पैजवन सुमुख निमी पृथु विनयात प्राप्तवान मनुरेव. या ठिकाणी त्यांनी ह्या राजे लोकांची नावं घेतली आणि ते सांगतात की वेन, नहुष, पिजवन ह्यांचे पुत्र सुमुख आणि निमी राजा हे सगळे कसे झाले, तर हे सगळे नष्ट झालेले आहेत. कशामुळे, तर अविनम्रता म्हणजे उद्धटपणामुळे. त्याचप्रमाणे विनयाच्याच मुळे पृथू, मनु इत्यादी राजांना कुबेराने धन आणि ऐश्वर तसेच गाधीचा पुत्र म्हणजे विश्वामित्र यांनी ब्राह्मणत्वाला सुद्धा प्राप्त केलेले आहे. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी अविनयामुळे वागणारे लोक कशी नष्ट झाली आणि विनम्रतेने वागणाऱ्या अशा मनुष्यांना काय काय प्राप्त झालेले आहे त्याचे वर्णन त्यांनी सांगितले. की विनम्रतेमुळेच तर पृथ्वी आणि मनुला राज्य मिळाले ना, म्हणूनच तर मनु राजा झालेला आहे. कुबेराने त्यांना धन आणि ऐश्वर हे सर्वच प्रदान केलेले आहे आणि विश्वामित्राला सुद्धा ब्राह्मणत्व प्राप्त झालेले आहे. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी त्यांनी राजाने विनम्रतेने वागल्यास काय होते आणि विद्या विनयेने शोभते असं आपण म्हणतो. जेवढं तुमच्यामध्ये विनम्रता असेल तेवढं तुमचं जी काही व्यक्तिमत्व आहे ते अधिक खुलून दिसते आहे असं म्हटलं जातं आहे. आणि म्हणून विनम्रता ही आजीवन आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि ती असायलाच हवी असे आपण म्हणू शकतो. राजाला कोणत्या बरं विद्यांचे ज्ञान असावे तर ह्याविषयी सांगताना इथे म्हणू म्हणतायत की त्यांनी जितेंद्रिय असायला पाहिजे. म्हणजेच काय, तर त्यांनी आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवलेला असला पाहिजे, तेव्हाच तो एक चांगला राजा होऊ शकतो. आणि ह्या जितेंद्रिय राजाला कुठल्या कुठल्या गोष्टींचा बरं अभ्यास करणं आवश्यक आहे, किंवा राजाला सामान्य होणारा असा राजा आहे ह्या राजाला कोणत्या विद्यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्रिवेद्येभ्यः त्रैविद्यां दंडनीती च शाश्वतीं. वेदत्रयीच्या ज्ञातांकडून त्याने त्रैविद्येचं ज्ञान करायला पाहिजे. म्हणजे तीनही वेद जे आहेत ह्या वेदांचं ज्ञान त्यांनी करायला हवे. एवढेच नव्हे तर दंडनीती, अन्विषकी आणि लोकव्यवहार आणि वार्ताविद्या यांचं ज्ञानसुद्धा त्याला असायला पाहिजे. त्रैविद्या वेदाध्ययन रूप आहे, याचे ग्रहण ब्रह्मचर्य अवस्थेमध्येच त्याने केले पाहिजे. दंडनीती ज्याच्यामध्ये अर्थ आणि योगक्षेम यांचा उपदेश देणारी अशी अर्थशास्त्र रूप असलेली विद्या जी आहे ती त्याने अवगत करायला पाहिजे. अन्वेषिकी म्हणजेच तर्कविद्या, आत्मविद्या जी ब्रह्मविद्या आहे ह्यांचं ज्ञान त्याला असायला पाहिजे. वार्ता म्हणजे कृषी, वाणिज्य, पशुपालन इत्यादी ह्यांना वार्ता असे म्हटलं जातं. तर ह्या वार्ताविद्येचं सुद्धा म्हणजे कृषी, वाणिज्य, पशुपालन या सर्व गोष्टींचं त्याला ज्ञान असायला पाहिजे. तर अशा प्रकारे राजाने या सर्व विद्यांचं अधिकाधिक ज्ञान ग्रहण करायला पाहिजे आहे असं म्हटलं जाते. आणि अशा प्रकारचा असलेला हा राजा त्या ठिकाणी असावा. त्याच्यासोबतच इंद्रियाणाम जये योगम समातिष्ठेत दिवानिशम. जितेंद्रिय ही शक्नोती वशे स्थापयितुम प्रजाः. आता इंद्रियाणाम जये योगम म्हणजेच इंद्रियांना जिंकण्यामध्ये ज्याने दिवस रात्र दिवानिशम समातिष्ठेत
दिवानिशम रात्रंदिवस जो प्रयत्न करत होता. जितेंद्रिय ही शक्नोती वशे स्थापयितुम प्रजाः. असा जो राजा असेल ना, तो राजाच उत्तम राजा होय. का? पुन्हा अर्थांतरन्यास अलंकाराच्या द्वारे ते पटवून देतात की जो जितेंद्रिय असतो की नाही, तो काय करतो, प्रजेला आपल्याकडे आकृष्ट करून ठेवू शकतो, त्यांना अधीन ठेवू शकतो, त्यांना वश करण्यात तो समर्थ असतो. तर अशा प्रकारे इंद्रिय जय ही राजधर्माची मुख्य असलेली अशी गोष्ट जणू काही या ठिकाणी मनुस्मृतिकारांनी इथे पुन्हा राजाला सांगितलेलं आहे की तुला इंद्रियांवरती जय मिळवायला पाहिजे. हा इंद्रियांवरती जय मिळवण्याचं नेमके कारण काय आहे? तर ह्या लौकिक अशा जगतामध्ये कामज आणि क्रोधज असे दोन्ही व्यसनं आहेत ज्यांच्या अधीन मनुष्य जातो आणि त्यामुळे मनुष्य स्वतःची हानी करवूनही घेतो. आणि म्हणूनच मनुष्याने ह्या व्यसनांपासून अधिकाधिक दूर राहावे असे ह्या ठिकाणी म्हटल्या गेलेले आहे. दशकामसमुत्थाने तथाष्टौ क्रोधजानी च व्यसनानि दुरंतानि प्रयत्नेन विवर्जयेत. 10 कामज व्यसनं, 8 क्रोधज व्यसनं ही आहेत. आणि त्यामुळेच राजाने काय करायला पाहिजे? आपल्या इंद्रियांवरती जय मिळवायला पाहिजे. व्यसनाने दुरंतानी प्रयत्नेन विवर्जेत. या सर्व व्यसनांपासून त्यांनी दुःअंत, अतिशय वाईट अंत होणाऱ्या अशा ह्या व्यसनांपासून त्यांनी प्रयत्नपूर्वक स्वतःला विवर्जेत म्हणजे दूर ठेवायला पाहिजे असे ह्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेले आहे. म्हणजेच राजाच्या इंद्रियांना भुलवून टाकणारे. आता हा जो काही कामज आणि क्रोधज व्यसनांचा भाग बघितला तर हा फक्त राजालाच उपयुक्त आहे का? नाही, आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला सुद्धा हा कामज आणि क्रोधज व्यसनांपासून दूर राहावं असं म्हटलं गेलेलं आहे असंही आपण म्हणू शकतो. कारण आपण जर जितेंद्रिय नसलं, आपल्या इंद्रियांवरती जर आपण ताबा ठेवला नाही तर आपण सुद्धा कुठलंही काम उत्तम रीतीने करू शकणार नाही. आणि म्हणूनच जर एखादे चांगले काम आपल्याला करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला या आपल्या इंद्रियांना वश ठेवणं, अधीन ठेवणं किंवा यांना नियंत्रित करण्याची कला आपल्यामध्ये असायला पाहिजे. कारण काय तर आपल्याला आकृष्ट करणारी कामज व्यसनंसुद्धा आहेत. म्हणजे काम म्हणजे इच्छांपासून निर्माण होणारी अशी काही व्यसनं आहेत. तर क्रोधज म्हणजे क्रोधापासून, रागापासून निर्माण होणारी अशी काही व्यसनं आहेत. आणि म्हणून या व्यसनांपासून मनुष्याने काय करावं तर नेहमी दूर राहावे असे या ठिकाणी सांगितले गेलेले आहे. दशकामसमुत्थाने तथा अष्टौ क्रोधजानी. 10 कामज आणि 8 क्रोधज असे ह्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेले आहे. कामजेषु प्रसक्तो हि व्यसनेषु महीपतीः वियुज्यते अर्थधर्माभ्याम क्रोधजेषु आत्मनः एव. कामजमध्ये अडकलेला असा जो काही राजा आहे किंवा व्यक्ती आहे तो कसा होतो? तर त्यांनी सांगितले की तो धर्म अर्थ ह्यांच्यापासून वियुज्यते म्हणजे दूर जातो. तर क्रोधज व्यसनांमुळे तो आत्मना एव वियुज्यते, तो स्वतःच्या आत्म्यापासूनच दूर होतो. म्हणजे तो शरीरापासूनच दूर जातो किंवा नष्ट होण्याच्या मार्गाला लागतो असं या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेले आहे. म्हणजे क्रोधज व्यसन ही आपल्या शरीराला अतिशय हानिकारक असणारी अशी व्यसनं आहेत असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच या कामज आणि क्रोधज व्यसनांपासून स्वतःला सावरायला हवं, स्वतःला सावध ठेवायला हवं. तरच आपण एक चांगलं नेतृत्व, एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्यामधलं निर्माण करू शकतो. आणि म्हणूनच राजाने सुद्धा जितेंद्रिय असायला पाहिजे. आणि जी सगळ्याच मनुष्य प्राण्यांनी सुद्धा आपल्या कामज आणि क्रोधज व्यसनांवरती
जिंकले पाहिजे किंवा त्यांना आपल्या अधीन ठेवले पाहिजे असं म्हटल्या गेलेलं आहे. म्हणजे 45 ते 53पर्यंत तुम्हाला दशकामज व्यसनं कोणती आहेत, 8 क्रोधज व्यसनं कोणती आहेत, या सर्वांचं वर्णन या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. आणि ही सगळे जे काही कामज आणि क्रोधज व्यसनं निर्माण होतात ती कशापासून होतात? लोभामुळे ही सगळी निर्माण होतात. द्वयोऽपि एतयोः मूलं यः सर्वे कवयोः विदुः तं यत्नेन जयेत लोभं तज्जायेतो उभौ गणः. तर अशा प्रकारे ह्या दोन्हींचं मूळ कोण आहे? द्वयोऽपि एतयोः मूलम यम सर्वे कवयोः विदुः. सर्व लोक सांगताय की या दोघांचं मूळ कोण आहे? लोभम. आणि म्हणून ह्या दोघांच्याही गणाला निर्माण करणारा असा जो लोभ आहे की नाही, मोह, त्या मोहालाच प्रयत्नपूर्वक जिंकायला हवं. तुम्हाला मोह होतो चांगल्या वस्तू खाण्याचं, म्हणून तुमची जीभ सळसळते. तुम्हाला मोह होतो काहीतरी चांगलं बघण्याचं, आणि म्हणून तुम्ही टी व्हीकडे आकृष्ट होतात किंवा इतर गोष्टींकडे आकृष्ट होता. म्हणजे आपली जी काही इंद्रिय आहेत ही इंद्रिय त्या गोष्टींच्या मोहात पडतात. आणि म्हणून मग मोह म्हणजेच लोभ. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की या लोभापासूनच 10 कामज व्यसनं निर्माण होतात. मग ही 10 कामज व्यसनं कोणती आहेत त्याचा उल्लेखही त्यांनी इथे केलेला आहे. मृगया अक्षो दिवा स्वप्नो परिवादः स्त्रियो मदः तौर्यंत्रिक वृथाट्याः च कामजो दशको गणः. कामज व्यसनांपासून उत्पन्न होणारी अशी ही 10 व्यसनं, जी शिकार, मृगया म्हणजे शिकार, अक्ष म्हणजे जुगार, दिवा स्वप्न म्हणजे दिवसामध्ये झोपणे, परिवादह म्हणजेच निंदा करणे, स्त्रियोः म्हणजे स्त्रियांमध्ये आसक्ती असणे, मदह म्हणजेच मद असणे, तौर्यंत्रिक म्हणजे नृत्य गीत वाद्य ह्यांमध्ये अडकणे, वृथाट्या म्हणजेच निरर्थक भ्रमण करणे, अशी ही 10 कामज व्यसनांचा गण आहे. आणि म्हणून ह्या कामज व्यसनांपासून मनुष्याने नेहमी दूर राहायला पाहिजे. एवढंच नव्हे तर क्रोधज गणांचा सुद्धा 8 त्यांचा समूह आहे. तो कोणता आहे? पैशून्य, साहसम, द्रोह, ईर्ष्या, असूया, अर्थदूषणम, वाग्दंडजम च पारुष्यम, क्रोधजोपी गणोष्टकः. असा हा क्रोधजाचा अष्टकाचा गण आहे. म्हणजे 8 ह्यांचा समूह आहे. मग पैशून्य म्हणजे चुगलखोरी, साहस, दुस्साहस, द्रोह करणे, ईर्ष्या म्हणजे परगुण असहिष्णुता म्हणजे दुसऱ्यांच्या गुणांविषयी जिथे सहिष्णुताच नाही आहे, चांगला भावच नाही आहे, वाईटच दृष्टी आहे, त्याला ईर्ष्या म्हटल्या गेलेले. असूयामध्ये सुद्धा परगुणामध्ये दोषदृष्टी, वाईटपणाच त्या ठिकाणी दिसतो आहे, अशी असलेली ही असूया. अर्थदोष, वागदंडजम म्हणजे कठोर वाणीने बोलणे, पारुष्यम म्हणजे अतिशय कठोर दंड देणे, आणि अर्थदूषणम म्हणजेच एखाद्याचं धन इत्यादी लुबाडून घेणे. तर अशा प्रकारची असलेली अशी ही 8 क्रोधज व्यसनांचा गण ह्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि ह्या सगळ्यांपैकी सगळ्यांची निर्मिती कुठून होते आहे किंवा कुणापासून हा उत्पन्न होतो आहे? तर लोभापासून हे सगळे निर्माण होत आहेत. आणि म्हणून ह्या लोभावरतीच आपण प्रयत्नपूर्वक विजय मिळवायला हवा असे मनुस्मृतिकाराने त्या ठिकाणी राजाला सांगितलेले आहे. पण जसं हे राजाच्या व्यक्तिमत्वाला उपयुक्त ठरते, तसेच एका सामान्य व्यक्तीला सुद्धा त्याचे जीवन योग्य बनविण्यासाठी किंवा त्याच्या जीवनात त्याला यशस्वीता प्राप्त करण्यासाठी, एक उत्तम कुशल असलेला नेता बनण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी किंवा व्यक्तिमत्व घडविण्यासाठी या गुणांकडे सुद्धा त्याने बारकाईने बघायला पाहिजे, असेही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर अशा प्रकारचा असलेला हा जो काही कामज आणि क्रोधज व्यसनांचा समूह आहे, ह्यामध्ये त्यांनी आता पुन्हा ह्यातले कष्टदायक असलेले कोणते आहेत त्याचे वर्णनही केलेले. म्हणजे कामज व्यसनांमध्ये अधिकाधिक क्लेशदायक असणारी व्यसनं जी आहेत त्यांचं वर्णन करताना त्यांनी म्हटलेलं आहे, पानमक्षः
एतत् कष्टतमं व्यसनक्रम, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे पानम अक्षः स्त्रियश्च एव मृगयाः च यथाक्रमम एतत् कष्टतमं विद्या चतुष्कम कामजे गणी. म्हणजे कामज गणामध्ये असणारी अशी हे जे काही 10 गुण सांगितलेली 10 व्यसनं सांगितलेली होती, त्या 10 व्यसनांपैकी पान, अक्ष, स्त्रिया आणि मृगया हे अधिकाधिक क्लेशदायक आहेत असे ह्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेले आहे. म्हणजेच आधीचा असलेला हा दुसऱ्यापेक्षा अधिक क्लेशदायक आहे असे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आहे. आणि म्हणूनच जे काही मद्यपान आहे, ह्या मद्यपानांमुळे काय होऊ शकतं तर मत्त व्यक्ती आपली चेतना नष्ट करतोच आहे आणि सोबतच त्याचं धन आणि शरीर ह्यांची हानीसुद्धा होते. ह्याच्या उलट जी काही अक्षय जुगार आहे, ह्या जुगारामध्ये काय होतं आहे, त्याला लाभाची आशासुद्धा असते. स्त्री व्यसनाच्या अपेक्षेमध्ये जुगारामध्ये अधिक दोष आहे. म्हणजे बघा, तुम्ही जर समोर गेले तर तुम्हाला त्यामध्ये थोडी काहीतरी कमी आहे किंवा काहीतरी लाभ होतो आहे अशी स्थिती दिसते. पण मदिरा पानामुळे त्याचा पूर्ण सर्वनाश होऊ शकतो. त्याचं धन आणि अर्थ हे सगळंच नष्ट होऊ शकतं. आणि जर एखादा असा मदिरासक्त राजा असेल तर त्याचं राज्य काय चालणार. आणि म्हणूनच अशा व्यसनांमध्ये राजाने गुरफटू नये. आणि कामजगणातले 4 विद्यात चतुष्कम कामजे गणे कष्टतमम, हे कष्टदायक असलेले असं 4 कामजगणामधली असलेली अशी ही व्यसनं आहेत असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. ज्याच्यामध्ये पानम, अक्ष, स्त्रिय, मृगया ह्यांचा संदर्भ आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्याचप्रमाणे जे क्रोधाचे व्यसनं आहेत, ह्या क्रोधाच्या व्यसनांचा सुद्धा त्यांनी ह्या ठिकाणी आपल्यासमोर 3 व्यसनं हे अतिशय कष्टदायक आहे असं म्हटलेलं आहे. दंडस्य पातनं चेव वाक् पारुष्यार्थ दूषणे क्रोधजोऽपि गणे विद्यात कष्टम एतत्रिक सदा. दंडाचा प्रयोग, कठोर वचन, परधनाचे दूषण करणे हे 3ही क्रोधांपासून उत्पन्न होणारी अशी ही व्यसनं आहेत. आणि ह्या व्यसनांमुळे किंवा ही अतिशय कष्टदायक असलेली अशी व्यसनं या ठिकाणी मानायला पाहिजेत असे ह्या ठिकाणी त्यांनी सांगितले. म्हणजे क्रोधज गणामध्ये अतिशय कष्टदायक असलेले असे कोणते व्यसनं आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येते ते म्हणजे वाक्पारुषार्थ, दंडस्य पातनं, हे 3 जे आहेत, हे 3 व्यसनं ही अतिशय कष्टप्रद आहे असे आपल्याला दिसून येते. दंड हा त्यातला सगळ्यात अधिक कठोर किंवा ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की जो अतिशय कष्टदायक आहे. तुम्ही एखाद्याचे हातपाय तोडलेत, त्या हातपाय पुन्हा जोडता येणार नाही ना. आजच्या काळात ठीक आहे, आजच्या काळात ते होऊ शकतं, पण पूर्वीच्या काळातही होतं असंही आपल्याला, आपण जर काही आपली सुप्त बघितली जसं अश्विनी कुमारांचं वगैरे, तर त्यामध्ये विश्वलीला वगैरे पाय जोडलेले आहेत, लोखंडी पाय किंवा कृत्रिम पाय जोडल्याचा वगैरे उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे मग अशा प्रकारे होते का चिकित्सा, हा एक प्रश्न अधोरेखित करण्यासारखाच आहे. परंतु ह्या ठिकाणी सांगण्याची गोष्ट एवढीच आहे की कष्टदायक ह्याला का म्हटलं गेलेलं आहे तर मनुष्यांच्या अवयवांची हानी होऊ शकते. वाक्पारुष्य, तुम्ही कठोर बोलता पण ह्या कठोर बोलण्याला तुम्हाला शांत करता येतं ना. तुम्ही काहीतरी त्यांना भेटवस्तू दिली किंवा काहीतरी दिले तर समोरचा व्यक्ती त्या गोष्टींमुळे तुमच्याकडे पुन्हा चांगल्या दृष्टीने बघू शकतो. अर्थदूषणसुद्धा तसंच आहे. अर्थदूषणामध्ये सुद्धा तुम्ही धन जरी एखाद्याचं हडपलेलं असलं तरीसुद्धा त्याला थोड्या वेळपुरताच त्रास होईल, पण तुम्ही तेच धन वापस दिलं तर त्याला पुन्हा आनंदही होऊ शकतो. आणि म्हणून धन येणं जाणं बोलणं हे आपल्याला सांभाळून घेता येऊ शकतं, परंतु
जे दंड आहे, दंडामुळे जर एखाद्याचा अंगविच्छेद वगैरे केला तर तो मात्र पुन्हा भरून काढता येणं शक्य होत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे 10 कामज व्यसनं, 8 क्रोधज व्यसनं, ह्यापैकी 10 कामज व्यसनांपैकी 4 कामज व्यसनं ही अतिशय कष्टदायक आहे, ज्याचं वर्णन त्यांनी 57व्या श्लोकामध्ये केलं की पान, अक्ष, स्त्रिया आणि मृगया हे कामज गणातील अतिशय क्लेशदायक असलेल्या अशा गोष्टी आहेत किंवा व्यसनं आहेत. तर 8 क्रोधज गणांपैकी 3 क्रोधज गणांचा समूह हा अति कष्टप्रद आहे किंवा मरणदायक यातना देणारा आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले पहिला दंडस्य पातन, वाक् पारुष्यार्थ दूषणम, वाक्पारुष्य आणि अर्थदूषण अशी हे 3. ते ह्या तिघांचाही त्या ठिकाणी आपल्याला इथे जाणवते आहे की हे कामज आणि क्रोधज व्यसन हे अधिकाधिक माणसाला नष्ट करू शकतात आणि म्हणून मनुष्याने कधीही या व्यसनांकडे आकृष्ट होऊ नये. याचं कारणही सांगताना पुढे मनुस्मृतिकार स्वतःच म्हणतात, व्यसनस्य मृत्योश्च व्यसनं कष्टमुच्यते, व्यसनस्य च मृत्योश्च व्यसनं कष्टमुच्यते. म्हणजे मृत्यूच्या अपेक्षा व्यसनांचं अधिक कष्टकारक होणं मानलं जातं. म्हणजे मृत्यू तरी आला की झटदिशी येऊन निघून जातो, मनुष्याला तो घेऊनच जातो यमसदनी. परंतु ही जी व्यसनं आहेत ही तुम्हाला क्षणोक्षणी तिळतिळ मारत असतात, क्षणाक्षणाला तुम्हाला यातना, वेदना देत असतात, दुःख देत असतात. आणि म्हणून मग त्यांनी म्हटलेलं आहे की मृत्यूच्या पेक्षा ही जी काही व्यसनं आहेत ही अधिक कष्टदायक आहेत असं म्हटलं जातं. व्यसनानी अधोअध व्रजती स्वर्याती व्यसनी मृतः. आणि व्यसनी व्यक्ती हा कुठे जातो? अधोअधो व्रजती, खाली खाली जातो ना, पाताळात जातो, नरकात जातो. आणि अव्यसनी व्यक्ती कुठे जातो? मृतः अव्यसनी स्वर्याती, तो स्वर्गामध्ये जातो, त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होती आहे. तर अशा प्रकारे राजाने सुद्धा कसं असावं? तर त्यांनी ह्या ठिकाणी आपल्याला जितेंद्रिय आत्मा असावं असं आपण म्हटलेलं होतं. का जितेंद्रिय आत्मा असावं? कारण की हे असे कष्टदायक व्यसनं जी आहेत ती त्याला त्रास देणारे ठरू शकतात आणि अशा या त्रासदायक व्यसनांपासून वाचण्यासाठी त्याला जितेंद्रिय असणं हे अत्यावश्यक आहे. तेव्हाच तो आपला राज्यकारभार चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो, प्रजाजनांना संतुष्ट करू शकतो आणि जी काही शत्रुवर्ग आहेत ह्यांच्यापासून आपला बचावही योग्य प्रकारे करू शकतो. आणि म्हणूनच राजाने जितेंद्रिय असावं, विनीत आत्मा असावं असं म्हटलेलं आहे. कारण की जेवढा तो जितेंद्रिय असेल, जेवढा तो विनम्र असेल, तेवढा त्याचा प्रेमीजनांचा समूह हा अधिकाधिक वाढलेला असेल आणि त्यामुळे त्याची जी शक्ती आहे ती अधिक वृद्धिंगत झालेली असेल आणि मग अशा ह्या राजाला कोणीही नष्ट करू शकत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ठिकाणी राजाची असलेली अशी जी काही कामज क्रोधज व्यसनांपासून दूर राहावं ही जी वृत्ती आहे ती या ठिकाणी वर्णित केलेली आहे असे आपल्याला दिसून येते. अशा ह्या जितेंद्रिय राजाने जी आपल्या सभेमध्ये अमात्य इत्यादींची नियुक्ती करायची आहे ती कशी करायची आहे, सचिव किती असावेत वगैरे ह्यांविषयी बोलताना मनुस्मृतिकार म्हणतात, मौलान शास्त्रविदाः शुरोलब्ध लक्षान कुलोद्भवान सचिवान सप्त अष्टौ वा प्रकुर्वीत परीक्षितान. राजाने 7 ते 8 सचिव ह्यांची परीक्षा घेऊन त्यांची नियुक्ती करावी असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच राजाच्या ठिकाणी आपल्याला इथे परीक्षा घेतल्यानंतरच अमात्यांची नियुक्ती, सचिवांची नियुक्ती ही केल्या जात होती असे दिसून येते. सचिव किंवा अमात्य हा शब्द एकच आहे का, हाही प्रश्न या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी निर्माण होतो.
कारण की ह्यांनी सचिव काही ठिकाणी म्हटलं तर काही ठिकाणी अमात्य. मग हे दोन वेगवेगळे होते का? जर वेगवेगळे होते तर मग ह्यांची कार्यप्रणाली नेमकी काय होती ह्यांविषयीचा विचारसुद्धा स्पष्टपणे आपल्याला या मनुस्मृतीमध्ये दिसत नाही. तर अशा ह्या नियुक्तीमध्ये त्यांनी सांगितले की हे कसे असावीत लोक. मौलान म्हणजे वंशपरंपरेने चालत आलेले, म्हणजे पंजोबा, मग पंजोबाचा मुलगा, मग त्या मुलाचा मुलगा, मग त्या मुलाचा मुलगा, अशी वंशपरंपरेने त्यांची असणारी पुढची पिढी ही त्या राजाच्या ठिकाणी अमात्य किंवा सचिव म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असावेत असं म्हटलं गेलेलं आहे. पुन्हा हे जे काही अमात्य ते कसा असावेत, शास्त्रांचे जाणकार, शूरवीर इत्यादी हे सुद्धा गुण आणि लब्धलक्षान जी काही लक्ष्य आहेत, निशाणा प्राप्त करायचे आहेत, त्यामध्ये सुद्धा चतुर असायला पाहिजेत असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. आता ही राजाला जी काही अमात्य किंवा सचिवांची नियुक्ती करावी लागते, ही का करावी लागते? कारण की राजाचं राज्य हे सुकरतेने त्याला कार्य करता यावं आणि म्हणूनच अशा ह्या कार्य करण्यासाठी त्याला अधिकाधिक लवाजम्याची असलेली गरज असते. आणि म्हणून मनुस्मृतिकार तेही सांगतो, अपि यत् सुकरम कर्मं तदपि एकेन दुष्करम विशेषतः असहाय्येन किंतु राज्यम महोदयम. कारण की विशेष रूपाने महान फलदायी असलेलं राज्य असहाय्य म्हणजे कुठल्याही सहाय्यकांच्या शिवाय सुकर कसं होणार? बरोबर आहे. म्हणजेच फलदायी असलेल्या राज्याला कार्य करण्यासाठी सुद्धा अधिकाधिक माणसांची गरज असते, अधिकाधिक सहाय्यकर्त्यांची किंवा कारभार सांभाळणाऱ्यांची गरज असते. तेव्हाच ते कार्य अधिक उत्कृष्ट रीतीने होऊ शकतं असं म्हटलं जातं. यदपि सुकरम कर्मम तदपि एकेन दुष्करम. जरी कार्य सरळ आहे तरी कधी कधी करताना एकट्याला सुद्धा ते कठीण जातं, पण तेच काम वाटून घेतलं तर त्या ठिकाणी ते हलकं होतं किंवा सोपं होतं असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. तर अशा प्रकारचं असलेलं हे वर्णन या ठिकाणी त्यांनी दिलं आहे. या ठिकाणी मनुस्मृतिकार इथे बोलताना आपल्याला दिसत आहेत आणि ते म्हणत आहेत की एकट्याने कुठलंही कार्य करायला घेतलं. आता हा सुद्धा मुद्दा जो आहे तो पुन्हा आपल्याला लौकिक जीवनाशी सुद्धा जोडता येतो. कारण की तुम्हाला लौकिक जीवनामध्ये सुद्धा एकट्याने जे कार्य करायला कठीण जातं आहे तेच कार्य दोघांनी मिळून तिघांनी मिळून जर वाटून केलं तर ते सोपं जातं. साधं घरातलं उदाहरण घ्या. कुटुंबातली संख्या जेवढी आहे त्या संख्येला हातभार लावणारा जर एकच व्यक्ती असेल तर तो सुद्धा अपुरा पडतो. पण त्यातच 4 हात कामाला लागलेली असली, तीच हातभार लावणारी असली तर तीच कामं सरळ आणि सोपी होतात. तुमच्या विद्यार्थी दशेतलं घ्या. तुम्हाला प्रश्नांची संख्या दिलेली असते, तुम्ही क्वेश्चन बँक मागता ना. ह्या क्वेश्चन बँकमध्ये काय 1-2 प्रश्न असतात का? नाही, 41 प्रश्न असतात. तुम्ही जर म्हटलं मी एकट्याने सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करते, अरे पण विषय किती आहेत? 10 विषय आहेत. प्रत्येकातले 40 प्रश्न लिहायला तुम्हाला किती होणार? बरोबर आहे. म्हणजे सहज सोपं दिसत असणारं कार्यसुद्धा कठीण होतं. पण तेच तुम्हा मुलांनीच आपापसात जर ही कामं वाटून घेतली की बाबा ह्यातले 2 प्रश्न मी करते, तू कर, तू कर, असे मिळून सगळ्यांनी वाटून घेतलेत तर तीच प्रश्नांची संख्या उत्तरं लिहिण्यासाठी प्रत्येकाच्या जवळ कमी येतात. आणि त्यामुळे जे काम एकट्याला करण्यासाठी अतिशय कष्टदायक होतं तेच तुमच्या सामूहिकतेमुळे कसं झालेलं आहे? सोपं झालेलं आहे. म्हणजेच आता डिपार्टमेंटचं बघा, राज्यकारभार जसा आहे तसंच डिपार्टमेंटचा कारभारही आहे. आणि म्हणून VC आहेत, VCंच्या खाली रजिस्टर आहेत, रजिस्टरांच्या खाली आणखी व्यक्ती आहेत, मग डेप्युटी रजिस्टर आहे, डेप्युटी रजिस्टरांच्या खाली असणारे आणखी व्यक्ती आहेत, आम्ही हेड म्हणून आहोत, आमच्या खाली असणारे क्लर्क इत्यादी ही लोकं आहेत, ह्यांच्यासोबत असणारी तुम्ही लोकं आहात. म्हणजे अशा प्रकारे एकमेकांना सांभाळून घेऊन आपलं पूर्ण विद्यापीठ जे आहे ते कसं आपण पुढे नेऊ
ह्याचा विचार करण्यासाठी जशी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींची नियुक्ती केली जाते आणि त्या व्यक्तींच्याद्वारे ते क्षेत्राचा विकास घडविला जातो, अगदी तसंच घराचंही आहे, तसंच राज्याचंही आहे. आणि म्हणून राज्याचा विकास करण्यासाठी सुद्धा राजाला सचिवांची नेमणूक ही करावी लागते. आणि त्यामुळे इथे मनुस्मृतीमध्ये 7 ते 8 सचिव असावेत असं म्हटलं गेलेलं आहे. मग ह्या सचिवांच्या सोबत राजांनी नेमकं काय करायचं असतं? त्यांच्यासोबत त्यांनी संधी विग्रहम वगैरे ह्यांविषयीच्या असलेल्या गोष्टींविषयी मत जाणून घ्यायची असतात किंवा त्याच्याबाबत सल्लामसलत करायचा असतो. जी काही काय म्हणू आपण लब्धप्रशमन असं म्हटलेलं आहे. लब्धप्रशमन म्हणजे जे प्राप्त झालेलं वगैरे धन आहे, या धनाचा योग्य उपयोग कसा करायचा आहे त्याच्याविषयीची असलेली माहिती त्या ठिकाणी करायला पाहिजे किंवा त्याच्याविषयीची विचारमंथन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. गुप्तिम ह्याचा अर्थ आहे की राजाची स्वतःचं रक्षा आणि राष्ट्राची रक्षा ही कशी करायला पाहिजे, गोपनीयता ही कशी ठेवायला पाहिजे ह्याचा विचार विनिमय ह्या ठिकाणी करायला पाहिजे. त्यानंतर स्थान ह्या शब्दाच्या अनुसार दंड, कोश, पूर आणि राष्ट्र ह्या 4 गोष्टींचा संबंध त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे असं दिसून येतं. तर दंड ह्या शब्दाच्या नुसार हत्ती, घोडे इत्यादी हे जे काही चतुर्दळ आपण म्हणतो त्या चतुर्दळाचा संदर्भ त्या ठिकाणी येतो आहे. म्हणजे आधी आपण राजाच्या उत्पत्तीनंतर जो दंड शब्द बघितला तो न्याययुक्त होता. इथे आता जो दंड शब्द आलेला आहे तो मात्र जी आपली सेना आहे ह्या सेनेमधलं असलेलं चतुर्दळ ज्याला आपण म्हणतो, पायदळ, घोडदळ, हत्तीदळ वगैरे अश्वदळ, तर ह्या दलाविषयीची असलेली दंड हा शब्दसुद्धा त्या ठिकाणी वापरला गेलेला आहे असे आपल्याला दिसून येतं. तेषां स्वं स्वं अभिप्रायम् उपलभ्य पृथक् पृथक् समस्थानां च कार्येषु विदध्यात् हित आत्मनः. त्या सर्व सचिवांच्या अभिप्रायाला वेगवेगळं किंवा एकसाथ घेऊन आपला हितकारी कार्य करायला पाहिजे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे राजाने ह्या सर्वांना एकत्रित घेऊन किंवा त्यांचा पृथक पृथक वेगवेगळा असा त्यांच्याकडून माहिती घेऊन राजाने त्यांच्यासोबत विचारमंथन करायला पाहिजे असं आपल्याला ठिकाणी दिसतंय. ह्यामध्ये सुद्धा जो एक विशिष्ट ब्राह्मण आहे, सर्वेषां विशिष्टेन ब्राह्मणेन, सर्वांमध्ये विशिष्ट असलेला असा हा जो विद्वान ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाच्या सोबत काय करावं? षाड्गुण्य संयुतम मंत्रयेत मंत्रम राजा. त्याच्यासोबत षाड्गुण्ययुक्त असलेला असा जो गोपनीय विचार आहे त्यावरती मंत्रयेत म्हणजे मंत्रणा करावी किंवा विचार विनिमय करावा असे ह्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेले आहे. तर अशा प्रकारे असलेलं राजाने सचिवांवरती आपली सर्व कार्य किंवा जबाबदारी टाकून तो निश्चिंतसुद्धा होऊ शकतो असेही आपल्याला दिसतं. रघुवंशमधील रघुराजा हा जेव्हा चारही दिशांवरती आपलं प्रभुत्व गाजवायला निघालेला होता तेव्हा त्यांच्या सचिवांनीच ते सांभाळलेलं होतं. स्वप्नवासव दत्तममधील तुमच्या उदयन राजाचं राज्य हे सुद्धा योगंधरायण नामक अमात्यानेच सांभाळलेलं आहे हेही तुम्हाला दिसते. दुष्यंत जेव्हा शिकारीसाठी निघालेला होता तेव्हा त्याच्याही अमात्याने किंवा सचिवानेच त्याचे राज्य हे सांभाळलेले होते असेही दिसते. म्हणजे अशा प्रकारे राजे लोक नेहमी ह्या सचिवांवरती जी काही जबाबदारी आहे संपूर्ण राज्याची धुरा जी आहे ती त्यांच्यावरती देऊन सोपवून निश्चिंत होऊन ते काही वेळेस भ्रमण किंवा दिग्विजयासाठी वगैरे जात होते किंवा युद्ध खेळण्यासाठी जात होते असे आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे असलेल्या 7 ते 8 सचिवांची नियुक्ती राजाने आपल्या राज्याला चालविण्यासाठी मदतनीस म्हणून किंवा सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी करावी असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे राजाने त्या ठिकाणी सम्यक अर्थ समाहर्तुम अमात्यान् सुपरीक्षिता आणि शुची प्राज्ञवान असलेल्या अशा
लोकांची परीक्षा घेऊन त्या ठिकाणी त्यांनी ही नियुक्ती करावी. त्यामध्ये समाहर्ता वगैरे ह्यांची नियुक्तीसुद्धा त्या ठिकाणी करावी असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे असलेला असा हा जो काही राजा आहे, ह्या राजाने आपलं जे काही राज्य आहे हे राज्य व्यवस्थित चालवण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांची नियुक्ती करावी असं म्हटलं गेलेलं आहे. आणि सुपरीक्षित असलेल्या अशा मंत्र्यांची त्यांनी धनोपार्जन करण्यासाठी किंवा धन मिळवण्यासाठी सम्यक अर्थम सम आहर्तू, चांगल्या प्रकारे धन आहरण करणे, घेऊन येणे किंवा जमा करणे, गोळा करण्यासाठी म्हणून सुपरीक्षित असलेल्या अशा अमात्यांची नियुक्ती ही सुद्धा केल्या जात होती. म्हणजे वरती अर्थ घेतला होता तो आपण सचिव म्हणूया, म्हणजे मुख्य मंत्री या अर्थामध्ये घेऊया. तर इथे अमात्य म्हणजे त्याला सहाय्यक असलेले असे मदतनीस करणारे अशी लोक, ज्यांना अमात्य असं नाव त्या ठिकाणी आपण देऊया. तर अशा प्रकारचं असलेलं या ठिकाणी सुपरीक्षितान, परीक्षा घेऊन, आता त्या परीक्षा कुठल्या आहेत त्यांचा उल्लेख या ठिकाणी मनुस्मृतिकारांनी केलेला नाही आहे, परंतु कौटिल्याच्या ह्याच्यात मात्र आपल्याला ह्या परीक्षा घेण्याच्या 4 उपधा ज्या आहेत त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी आढळतो. मग धर्मोपधा आहे, अर्थोपधा आहे, भयोपधा आहे आणि कामोपधा, ह्या 4 उपधांच्या द्वारे त्या ठिकाणी परीक्षा घेऊन त्या व्यक्तींना वेगवेगळ्या कामांमध्ये नियुक्त करण्यात येते आहे असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच धर्म परीक्षेमध्ये, धर्मोपधेमध्ये जो उत्तीर्ण झालेला असा व्यक्ती आहे त्या व्यक्तींना अमात्यांच्या रूपामध्ये न्यायालयांमध्ये ठेवल्या जाते. नंतर अर्थपरीक्षेमध्ये जी व्यक्ती पास झालेली आहेत, म्हणजे अर्थोपधेमध्ये, त्या अर्थोपधेमध्ये पास होणाऱ्या अशा व्यक्तींना करसंग्रह, कोश संरक्षण ह्यांच्याच कामासाठी नियुक्ती केल्या जाते. कामपरीक्षेमध्ये पास झालेल्या किंवा उत्तीर्ण झालेल्या अशा लोकांना अंतःपुर किंवा विलासस्थानांमध्ये नियुक्त केलं जातं. तर भयोपधामध्ये जे उत्तीर्ण झालेले लोक आहेत त्यांना अंगरक्षकांच्या रूपामध्ये नियुक्त करायला पाहिजे. तर अशा प्रकारे धर्मोपधा, अर्थोपधा, कामोपधा आणि भयोपधा या 4 उपधेंच्या द्वारे या अमात्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करावी असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे राजाने जी काही कार्य करायची आहे त्या कार्यांना सुकरतेने होण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या असलेल्या अमात्य इत्यादींची नियुक्ती करावी, परंतु ती कशी करावी ह्याचं सुद्धा वर्णन त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सगळ्यांची परीक्षा घेऊन नंतरच त्यांना त्या ठिकाणी कार्यांमध्ये नियुक्त करावे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, तेषाम अर्थे नियुंजित शूरान दक्षान कुलोद्गतान शुचिनान आकर कर्मांते भीरुहु अंत निवेशने. त्यापैकी अर्थे म्हणजेच अर्थार्जनांच्या ठिकाणी जे शूरवीर आहेत, दक्ष आहेत अशा लोकांना ठेवावं. आकर कर्मांते जे पवित्र आणि कुलोत्पन्न आहेत अशा लोकांना आकारांच्या म्हणजेच खजिन्यांच्या ठिकाणी ठेवावं. भीरू म्हणजेच घाबरणाऱ्या अशा लोकांना त्या ठिकाणी काय म्हणतात आपलं अंतर्निवेशन म्हणजेच स्त्रियांचं स्थान वगैरे अशा ठिकाणी त्यांना ठेवावं. म्हणजे विलासस्थान किंवा राणीवाडा जो आहे त्यामध्ये त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करावी असं म्हटलं जाते आहे. तर अशा प्रकारे राजाने आपली जी काही मंत्रीगणांचं मंडळ आहे ते नियुक्त करताना कोणत्या कोणत्या दक्षता घ्यायच्यात आणि कुणाकुणाच्या कशा परीक्षा घेऊन कुणाकुणाला कुठल्या स्थानांमध्ये ठेवावं किंवा कुठलं स्थान द्यावं याविषयीचं वर्णनं त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहेत. यापुढे मनुस्मृतिकारांनी वर्णन करताना राज्याचा असलेला प्रमुख घटक, 2 राज्यांमध्ये संधी निर्माण करणारा किंवा या कामासाठी म्हणून जाणारा असा जो दूत आहे त्या दूताची नियुक्ती कशी करावी त्याचे वर्णन सांगताना त्यांनी म्हटलेलं आहे,
दूतं चैव प्रकुर्वीत सर्वशास्त्र विशारदम इंगित आकार चेष्टज्ञम शुची दक्षम कुलोद्धम. सर्व शास्त्रांमध्ये विशारद असणाऱ्यालाच प्रकुर्वीत म्हणजे करावे. काय करावं? दूतम, दूत बनवावे. इंगित आकार चेष्टज्ञम, इंगित जाणणारा, आकार जाणणारा, चेष्टज्ञ चेष्टा जाणणारा. मग इंगित म्हणजेच हावभाव, संकेत, नेत्र इत्यादींचे संकेत. चेष्टा म्हणजे दुसऱ्याच्या हृदयातील गोष्टी जाणणारा, ज्याला आपण मनकवडा म्हणतो आहे तसा. आणि स्मृतिमान, देश, काल या सगळ्यांना जाणणारा आणि सर्व शास्त्रांचा विशारद असणारा. इंगित म्हणजेच हावभाव इत्यादी गोष्टी जाणणारा अशा व्यक्तीला दूत म्हणून त्या ठिकाणी नेमावं. पुन्हा तो कसा असावा? पवित्र असावा, शुचिम, दक्ष असावा आणि कुलोद्गतम म्हणजे चांगल्या कुळामध्ये जन्मलेला असा तो असावा. तशा प्रकारे दूत जो आहे तो अतिशय उत्तम कुळामध्ये जन्मलेला, सर्व शास्त्रांचं ज्ञान असणारा, मनकवडा असलेला, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जाणू शकणारा, इंगित आकार वगैरे जे आहेत यांना सहजतेने समजू शकणारा असा दूत असावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. ह्या दूताचं, श्रेष्ठ दूताचं लक्षण जे आहे ते लक्षण सांगताना ते म्हणतात, वपुष्मान वीतभीही वाग्मी दूतो राज्ञः प्रशस्यते. जो वपुष्मान आहे, सुंदर रूपयुक्त आहे, वीतभीही निर्भय आहे, निडर आहे, वाग्मी वाक्चतुर आहे, तो दूत राजासाठी प्रशस्यते म्हणजेच प्रशंसनीय आहे किंवा तोच सर्वोत्तम असलेला दूत आहे. अजून कसा असावा? अनुरक्त असलेला, प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे आसक्त होईल किंवा त्याच्याकडे आकृष्ट होईल असा असणारा, शुची पवित्र असणारा, दक्ष जो चाणाक्ष आहे किंवा चतुर आहे किंवा ज्याला आपण म्हणू की तो जागरूक आहे असा असलेला, स्मृतिमान म्हणजे ज्याची बुद्धी ही अतिशय धारदार आहे किंवा ज्याला आपण म्हणू की ती अतिशय तीक्ष्ण बुद्धी आहे, ज्याला पटकन जे सांगितलेलं आहे तसंच्या तसंच शीघ्र लक्षातही राहतं आणि दीर्घकाळापर्यंत ते नाशही होत नाही असा असलेला, देशकालवित आणि देश आणि काळ या दोघांचंही ज्याला ज्ञान आहे असा असणारा असा जो काही दूत आहे तो राजासाठी प्रशंसनीय आहे. म्हणजे अनुरक्त, शुची, दक्ष, स्मृतिमान, देश, काळवित, वपुष्मान, वीतभीही, वाग्मी हे सगळी दूताची लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे असे दिसून येते. सोबत आता पुढे ते म्हणतायत की अमात्य दंडायतो दंडवैनायकी क्रिया नृपतो कोशराष्ट्रेच दूते संधी विपर्ययो. अमात्याला दंडाधिकार, दंडे वैनायकी क्रिया आणि वैनायकी क्रिया म्हणजे अमात्याच्या अधीन म्हणजे सेनापतीच्या अधीन कोण आहे? तर दंड आहे. आता दंड ह्या शब्दाचा अर्थ जसा आपण मागे म्हटलं होता की दंड म्हणजे न्याय, तो नाही आहे. तर नंतर 50व्या श्लोकाच्या पुढे साधारणतः जो संदर्भ आला, दंड म्हणजे हत्ती इत्यादी, तर ही जी सेना आहे त्या सेनेला उद्देशून त्यांनी म्हटलेलं आहे. दंड म्हणजे हत्ती सेना, घोडसेना, रथसेना आणि पैदल सेना, पायदळ ज्याला आपण म्हणतो, या सेनेच्या अधीन, अमात्याच्या अधीन ही सगळी सेना आहे. दंडाच्या अधीन वैनायकी क्रिया आहे म्हणजे विनम्रता इत्यादी क्रिया आहे. बरोबर आहे. आपण बघितलेलं आहे की दंड असला की सगळी लोक काय करतात? आपापली कामं सुचारूपणाने व्यवस्थित करतात. मग तो मनुष्य असो की देव असो, सगळेजण आपापली कार्य दंडाच्या भीतीने व्यवस्थित करतात, हे आपण आधी बघितलेलं आहे. त्यानंतर आता पुढे ते म्हणतात नृपतो कोश राष्ट्रेचो, राजाच्या अधीन काय आहे? कोश आणि राष्ट्र आहे. दूते संधी विपर्ययो, आणि दूताच्या अधीन काय आहे? तर संधी आणि विपर्यय करणे म्हणजे विग्रह करणे किंवा फूट पाडणे हे दूताचे कार्य होय. म्हणजे दूत हाच संधनते, संधीही करू शकतो, भिन्नतीव आणि जे संहतान एकत्रित आहे मिळालेले आहेत त्यांच्यामध्ये तो भिन्नती म्हणजे त्यांना भेदही करू शकतो, फूटही पाडू शकतो.
दूतः तत्कुरुते कर्म भिद्यते न मानवः. दूत ते कार्य करतो ज्यामुळे मनुष्य भिद्यते, एकमेकांपासून दूर होतात. आपल्याकडे असलेली अशी आपले जी काही राजकारणी मंडळी आहे ती फूट पाडण्यासाठी अशाच गोष्टी करतात. कुणाला तरी एखाद्या व्यक्तीला त्याच्यामध्ये सोडून देतात दुसऱ्या गटामध्ये, आणि त्यामुळे तिथे जाऊन तो व्यक्ती काहीतरी बरळतो आणि मग तिकडचे व्यक्ती काही फुटून ह्यांच्या गटात सामील होतात, ह्यांच्या गटातली काही व्यक्ती फुटून त्यांच्या गटात सामील होतात. तर अशा प्रकारची असलेली फूट पाडणे ही जी प्रक्रिया आहे ही आपल्याला हा दूतच करत असतो. म्हणजे राजकीय क्षेत्रांमध्ये ह्या दूताचं महत्त्व आपल्याला अधिक जास्त दिसून येतो. म्हणजे एखाद्या राजाने एखाद्या शत्रुराजाकडे दूत म्हणून जर एखाद्या विश्वसनीय व्यक्तीला पाठवलेलं असेल तरच तो खरा व्यक्ती तो दूत म्हणून त्याचं जे काही कार्य आहे तो व्यवस्थितपणे करू शकतो. किंवा एखादा अविश्वासू असलेला परंतु विश्वास निर्माण करून घेतलेला असा दूत जो आहे तो जर गेला तर त्या दूताने त्या ठिकाणी नक्कीच विग्रह घडवून आणल्या जाईल. ही दूताची संकल्पना जी आहे ही नेमकी आपल्याला कुठपासून दिसते आहे ह्याचा जर विचार तुम्ही केला तर तुम्हाला आढळून येतं की प्राचीन भारतीय राजनीतीमध्ये सुद्धा तुम्हाला ह्याचा उगम ऋग्वेद इत्यादी काळापासूनच दिसतोय ना. तुम्ही सर्मापणी संवाद केलेला आहे, शिकलेला आहात. मग ते सर्मापणीमधली सर्मा जी आहे, जी देवशूनी आहे, ती काय करते? ती देवांची दूती बनूनच त्या ठिकाणी जाते ना. म्हणजे अशा प्रकारे दूत कार्य करणारं, आणि त्या ठिकाणी तिला बघा किती फितवणारे ते असतात राक्षसगण. ते काय म्हणतात ते पणी लोक, हां अगं आम्ही तुला दूध लोणी दूध दुभतो जे काही आहे ना ते सगळं आम्ही तुला देतो, तू आमच्याचकडे राहा आणि ह्या गाईंना नेऊ नकोस वगैरे असं तिला सांगितलं जाते. म्हणजे तिला लाचलुचपत देण्याचा प्रयत्न केला जातो. पण ती दूत म्हणून अतिशय उत्कृष्ट असलेली असं नेतृत्व करणारी आपल्याला ती देवशूनी दिसते आहे, आणि म्हणून ती ह्या पणींच्या भूलथापांना बळी पडत नाही असं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते. म्हणजे अशा प्रकारची असलेली ही जी काही दूतांची गुण आहेत त्या दूतांच्या गुणांचा उगमस्थान आपल्याला सर्मापणी संवादामध्ये दिसून येते आहे. हनुमान तुमचा आहे, दूत म्हणून जो गेलेला आहे तो आहे. तर अशा प्रकारे मेघदूतातला मेघ आहे जो दूत बनून आपल्या यक्षिणीकडे त्या ठिकाणी गेलेला आहे. तर अशी वर्णनं आपल्याला ह्या ठिकाणी भरपूर आढळून येतात, ज्यामध्ये दूत हा काय करतो आहे तर जोडतोही आहे, दोन राज्यांना जोडणारा दुवाही आहे, तर दोन राज्यांमध्ये फूट पडणारा दुवा देखील तोच होऊ शकतो हे सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. दूतः तत्कर्मं कुरुते भिद्यते येन मानवः. दूतच ते कर्म करू शकतो ज्याच्यामुळे मानवांमध्ये भेद पडते किंवा फूट पडल्या जाऊ शकते. तर अशा प्रकारचा असलेला दूत जो आहे ह्या दूताला परकीय असलेल्या किंवा शत्रुराजाचे आकार इंगित वगैरे हे सगळ्या गोष्टी माहिती असावं, आणि त्यांनी हे सगळं जाणून कसं यावं तर तथा प्रयत्न आतिष्ठेत आत्मानं न पीडेत. दूत बनून शत्रुराज्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा न होता आपण वापस येऊ अशा प्रकाराने त्यांनी राहायला पाहिजे किंवा त्या ठिकाणी जायला पाहिजे असं वर्णन आपल्याला इथे सांगितलेलं आहे. मग सर्मापणी ही सुद्धा कुठल्याही प्रकारचं तिला इजा दुखापत न होता ती पुन्हा वापस येते आहे हेही आपल्याला दिसते. हनुमान जो आहे तो त्याला जेव्हा कळतंय की ही आपल्याला आग लावण्याचा प्रयत्न करणार तेव्हा तो स्वतःच आपली शेपटी घेऊन सगळीकडे फिरतो आणि सगळी लंकाच दहन करून तो स्वतःचा जीव घेऊन पळून जातो. म्हणजे अशा प्रकारे दूत जे आहेत ते दूत आपल्या शरीराला वाचवण्याचा प्रयत्नसुद्धा करतात आणि आपल्याला कुठलीही इजा होऊ न देता त्या शत्रू सैन्याच्या गोटातून व्यवस्थितपणे बाहेर येतात असं वर्णन ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर अशा प्रकारचं असलेलं दूत कार्याचं वर्णन ह्या ठिकाणी आपण आता बघितलेलं आहे.
तर अशा प्रकाराने आज आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की राजाने दूताची नियुक्ती करताना कुठल्या गोष्टींना लक्षात ठेवावं, दूताचं प्रमुख कार्य काय आहे, दूतांची लक्षणं कोणती आहेत याविषयीची माहिती त्याआधी आपण बघितलेलं आहे. ते म्हणजे कामज क्रोधज व्यसनं जी लोभापासून निर्माण होत आहेत ती कोणती आहेत, ती कशी आहेत. नंतर विनयी असलेला राजा हा कसा आपलं जीवन सुंदरतेने जगतो आहे आणि स्वर्गाला तो प्राप्त होतो आहे, त्याचं वर्णन आज आपण ह्या ठिकाणी बघितलेलं आहे. तर इथपर्यंत आज आपण थांबूया. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये विचारू शकता.